गोलंदाज कपिल 8 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत आणि 88 धावांचा अजून 4 षटक्यामध्ये 80 धावा 20 धावा प्रत्येक षटका पाठीमागं इथे बनवायच्या आहेत. मोठा डोंगर फोडायचा आहे, मोठा पर्वत सर करायचा इथे आणि एवढा मोठा कडा सर करायचा असेल तर तेवढीच हिम्मत पाहिजे, तेवढी डेअरिंग पाहिजे, तेवढा आत्मविश्वास पाहिजे. चांगला चेंडू फलंदाजाच्या कक्षेत टाकणार नाहीत गोलंदाज, त्यामुळे फलंदाजांना चेंडू इम्प्रोवाइज करावा लागतो. चेंडूच्या लाईन मध्ये येण्यासाठी मग आपण पाहतो की अगदी उजव्या यष्टीच्या 8व्या 10व्या 12व्या स्टंप पर्यंत खेळाडू पोहोचतात. यस, पुन्हा चांगला चेंडू इथे उजव्या यष्टीच्या बाहेरचा यॉर्कर होता, खतरनाक. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव इथे टाकले जात आहेत गोलंदाज आशुतोष कडून आणि धावफलक दाखवतोय मात्र 8. यस, उंच फटका क्षेत्ररक्षक तिथे कॅच होईल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. 1 गडी बाद 8. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न केला होता, कव्हरच्या डोक्यावरून उचलायचा होता चेंडूला, मात्र डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे खाली आला आणि काय सुंदर कॅच पकडला तिथे आपण स्क्रीनवरती बघतोय. धावफलकावरती 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला फलंदाज भार्गव 11 जासई संघाचा परतलेला आहे. तर इथे मैदानामध्ये बघतोय आपण 2 अंपायर्स आहेत, दोघेही एकाच घरातून एकाच फॅमिलीला रिलेट करणारे आहेत, नवे ते पिता पुत्र आहेत. तर मी थोडीशी सर्च केलं की किती बाप लेख आतापर्यंत क्रिकेटमध्ये आलेले आहेत, तर ती देखील अशी अनेक उदाहरणं आपल्याला भारतीय क्रिकेटमध्ये बघायला मिळतील. त्यामध्ये मोहिंदर अमरनाथ हे जे 1932चा भारतानं पहिला दौरा केला होता इंग्लंडचा, पहिली टेस्ट खेळली होती, त्या टेस्टमध्ये होते, मात्र तिथे त्यांचं भांडण झालं काहीतरी, ते निघून आले. 1934ला इंग्लंड भारतामध्ये आले, त्यावेळेस ते भारतीय संघामध्ये होते आणि भारताकडून पहिलं शतक ठोकलं होतं लाला अमरनाथ यांनी. त्यांची 3 मुलं मोहिंदर, सुरिंदर, राजिंदर हे 3ही क्रिकेट खेळलेले आहेत भारतासाठी. पिता पुत्र. यस, उंच फटका क्षेत्ररक्षक तिथे, लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद होईल. 2 गडी बाद 8 धावा. डीजे 2 गडी बाद 8. तर विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आशुतोष. चांगली संधी असेल आशुतोषला इथे हॅट्रिक घेण्याची. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण एक हॅट्रिक बघितली होती आणि या सामन्यामध्ये पुन्हा हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आशुतोष आहे. कुलदीप यादव 2 हॅट्रिक त्याने भारताकडून फटकावल्यात, भारतासाठी घेतल्यात. इथे मात्र कनेक्शन नाही आहे आणि हॅट्रिकची संधी गमावलेली आहे. बघूया आपण परत एकदा. लेग स्टंपला हलकासा मिस करतोय हा चेंडू, लाईन पूर्ण मिस झाला होता फलंदाज. आणि याबरोबरच 8 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक सुरू आहे. आशुतोषच्या केवळ 2 धावा या षटकातून आलेल्या आहेत. पुन्हा बाहेरची कड इथे, थर्ड मॅन फाईन लेग, कोणी कॅच घेऊ शकलेला नाहीये, मात्र निर्धाव चेंडू. 2 धावांचं 0. मेडन ओव्हर. यस, मेडन ओव्हर नाही काढली रन. मेडन ओव्हर इथे येत आहे. निर्धाव षटक विथ 2 विकेट्स. 2 षटकांचा खेळ संपला. 8 धावा 2 गड्या.